Hello friends, today we are going to see a very interesting grammar topic that is Samasaha. So let's see types of Samasas and rules of their Vigraha, that is dissolution. Compound means combination of two or more meaningful words. समास म्हणजे दोन किंवा अधिक अर्थपूर्ण शब्द एकत्रित येणे. Sometimes we get a new meaningful word by the combination of two words. म्हणजे कधी कधी आपणास समासांमधून काही नवीन अर्थपूर्ण शब्द मिळतात. First word is called as पूर्वपदम, middle word is called as मध्यमपदम and last word is called as उत्तरपदम. समासामध्ये 3 पद महत्वाचे असतात. त्यापैकी पहिल्या पदाला म्हणजे पहिल्या शब्दाला पूर्वपद म्हणतात, दुसऱ्या शब्दाला म्हणजे मधल्या शब्दाला मध्यम पद म्हणतात आणि समासातील शेवटच्या शब्दाला उत्तर पद असे म्हणतात. सामासिक पद, समस्त पद इज कॉल्ड एज कंपाऊंड वर्ड. सामासिक पद किंवा समस्त पद याला इंग्लिश मध्ये कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. विग्रह इज कॉल्ड एज सेपरेशन और डिसोलेशन ऑफ कंपाऊंड. विग्रहालाच इंग्लिश मध्ये सेपरेशन किंवा डिसोलेशन ऑफ कंपाऊंड असे म्हणतात. समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात: द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि अव्ययीभाव समास. द्वंद्व समासाचे 2 प्रकार आहेत: इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तत्पुरुष समासाचे 4 प्रकार आहेत: विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नय तत्पुरुष आणि कर्मधारय. आता प्रत्येक प्रकार सविस्तरपणे पाहूया. इन द्वंद्व समास बोथ वर्ड्स आर इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्त्व असते. इन कंपाऊंड वर्ड मीन्स इन सामासिक पद स्मॉल वर्ड शुड बी टेकन फर्स्ट. द्वंद्व समासामध्ये छोटा शब्द सुरुवातीला घेतला जातो. होल कंपाऊंड वर्ड ऑलवेज कम्स इन द्विवचन और बहुवचन. पूर्ण सामासिक शब्द हा द्विवचन किंवा बहुवचनामध्ये असतो. उदाहरणार्थ चंद्र सूर्यौ. या ठिकाणी चंद्र सूर्यौ हा सामासिक शब्द द्विवचनामध्ये आला. बालक बालिका हा शब्द बहुवचनामध्ये आला. The last word should be used in its own lingam and its vibhakti and vachana should be that of the total number of components. सामासिक शब्दामध्ये शेवटच्या शब्दाचे म्हणजे उत्तर पदाचे जे लिंग वचन असते तेच पूर्ण सामासिक शब्दाचे असते. The samas is dissolved in the prathama vibhakti and cha follows every word. समासाचा विग्रह करत असताना प्रत्येक शब्द प्रथमा विभक्तीमध्ये घेतला जातो आणि प्रत्येक शब्दानंतर च हे अव्यय घेतले जाते. उदाहरणार्थ राम लक्ष्मणौ याचा विग्रह करताना राम ह च लक्ष्मण ह च असा केला जातो. म्हणजेच पूर्ण प्रत्येक शब्दानंतर च हे अव्यय घेतले गेले. इफ सामासिक पद इज इन बहुवचन देन विग्रह शुड बी टेकन इन बहुवचन. जर सामासिक शब्द बहुवचनामध्ये असेल तर त्याचा विग्रह करताना प्रत्येक शब्दाचे बहुवचन घेतले जाते. उदाहरणार्थ देवासुरहा या ठिकाणी सामासिक शब्द बहुवचनामध्ये आहे म्हणून त्याचा विग्रह करताना देवाहाच असुराहाच असे केले गेले. या ठिकाणी देवाहा हे बहुवचनी रूप आहे आणि असुराहा हे सुद्धा बहुवचनी रूप आहे. इफ सामासिक शब्द इज इन द्विवचन देन विग्रह शुड बी टेकन इन एकवचन. जर सामासिक शब्द द्विवचनामध्ये असेल तर त्याचा विग्रह करताना प्रत्येक शब्दाचे प्रथमा एकवचन घ्यावे. उदाहरणार्थ वृक्षलते या ठिकाणी विग्रह करताना वृक्षः च लता च असा विग्रह झाला. म्हणजे वृक्षः शब्द एकवचनामध्ये आला आणि लता शब्द सुद्धा एकवचनामध्येच आला. Let us see second type of द्वंद्व समास, that is समाहार द्वंद्व. First rule, the samas is always written in नपुंसकलिंगम एकवचन. म्हणजे समाहार द्वंद्व हा कायम नपुंसकलिंग एकवचनामध्ये असतो. If words from the compound are in pullinga or strilinga ekvachan then etayoh समाहारः and if pullinga बहुवचन then etesham समाहारः
and if स्त्रीलिंग बहुवचन then एतासाम समाहारः these words are used. म्हणजे समाहार द्वंद्व हा ग्रुप दर्शवण्यासाठी वापरला जातो, म्हणून त्याच्या शेवटी एतयोः समाहारः किंवा एतेषां समाहारः हे शब्द घेतले जातात. तर जर पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग एकवचन शब्द असेल समासामध्ये तर एतयोः समाहारः हा शब्द घेतला जातो. जर पुल्लिंग बहुवचनामध्ये समास असेल तर एतेषां समाहारः असे शब्द घेतले जातात. जर समासामधील शब्द हे स्त्रीलिंग बहुवचनामध्ये असतील तर शेवटी एतासां समाहारः असे शब्द घेतले जातात. Words from the following 5 categories can be considered under समाहार द्वंद्व. म्हणजे खालील 5 विभागांतर्गत समाहार द्वंद्व समास होतो. फर्स्ट, जात वैरत्व मीन्स बॉर्न एनिमीज, म्हणजे जन्मतः शत्रू असतात त्यांचे नाव दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी समाहार द्वंद्व वापरला जातो. उदाहरणार्थ मूषक मार्जारम, म्हणजे उंदीर आणि मांजर यांच्यामध्ये जन्मतः शत्रुत्व असते. याचा विग्रह मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः असा होतो. या ठिकाणी मूषकः च मार्जारः च हे पुल्लिंगी एकवचनामध्ये आहेत, म्हणून इथं एतत् सर्वनामाचं एतयोः हे षष्ठी विभक्तीचे द्विवचन रूप आले. नेक्स्ट, शरीरावयवः मीन्स बॉडी पार्ट. बॉडी पार्ट सांगण्यासाठी सुद्धा समाहार द्वंद्व वापरला जातो. उदाहरणार्थ हस्तपादम, याचा विग्रह हस्तौ च पादौ च एतेषां समाहारः असा होतो. आता हस्तौ च पादौ च हात आणि पाय हे 2-2 असल्यामुळे त्या ठिकाणी प्रथमात द्विवचन वापरले आणि हात आणि पाय म्हणून बहुवचन होते, त्यामुळे एतेषां समाहारः हे एतत् सर्वनामाचे पुल्लिंगी षष्ठी बहुवचनाचे रूप आले एतेषां. नेक्स्ट, सूक्ष्मजीवाः म्हणजे इन्सेक्ट्स. सूक्ष्मजीवांची नावे सांगण्यासाठी सुद्धा समाहार द्वंद्व वापरला जातो. उदाहरणार्थ युका लिक्षम, म्हणजे उवा आणि लिका. याचा विग्रह युकाहाच लिक्षाहाच एतासां समाहारः असा होतो. आता या ठिकाणी युकाहाच लिक्षाहाच हे शब्द स्त्रीलिंगी बहुवचनामध्ये आहेत, म्हणून एतासां हे एतत् सर्वनामाचे स्त्रीलिंगी षष्ठी बहुवचनाचे रूप आले. नेक्स्ट, नित्य साहचर्यम म्हणजे सिमिलर थिंग्स. समान गोष्टी दर्शवण्यासाठी समाहार द्वंद्व वापरला जातो. उदाहरणार्थ हरिद्रा कुंकुमम, म्हणजे हळदी आणि कुंकू याचं सोबतच नाव घेतलं जातं. याचा विग्रह करताना हरिद्राच कुंकुमच एतयोः समाहारः. आता हे स्त्रीलिंगी एकवचनामध्ये आहेत शब्द, म्हणून शेवटी एतयोः समाहारः हे शब्द आले. नेक्स्ट, साहचर्य म्हणजे कॉम्बिनेशन दाखवण्यासाठी समाहार द्वंद्व वापरला जातो. उदाहरणार्थ दुग्ध शर्करा म्हणजे दूध आणि साखर यांच्यामध्ये कॉम्बिनेशन असते, म्हणून हे उदाहरण आले. याचा विग्रह दुग्धम च शर्कराच एतयोः समाहारः असा होतो. म्हणजे दुग्धम हे नपुंसकलिंग एकवचन आहे आणि शर्करा हे स्त्रीलिंग एकवचन आहे, म्हणून या ठिकाणी एतयोः हा शब्द आला. सेकंड टाइप ऑफ कंपाऊंड इज तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष. त्याचे पुन्हा 6 विभाग पडतात. 1 द्वितीय तत्पुरुष, 2 तृतीय तत्पुरुष, 3 चतुर्थी तत्पुरुष, 4 पंचमी तत्पुरुष, 5 षष्ठी तत्पुरुष आणि 6 सप्तमी तत्पुरुष. इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर रिझोल्युशन. आता विभक्ती तत्पुरुष समासाचे विग्रह करण्यासाठी काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. Know the meaning of the two words separately. Observe the pratyay used to link both the words. Recognize the vibhakti according to the pratyay. Means विभक्ती तत्पुरुष समासाचा विग्रह करताना सुरुवातीला तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट, त्याच्यामध्ये जो प्रत्यय वापरलेला आहे त्या प्रत्ययानुसार त्याला विभक्ती कोणती वापरायची हे ठरवावे. Type of विभक्ती तत्पुरुष is द्वितीय तत्पुरुष समास. Compound ending in gata means gone, shrita means resorted to, atita means beyond, prapta means obtained or reached, आपन्न means obtained are द्वितीय तत्पुरुष. म्हणजे उत्तरपदी जर गत, श्रित, अतीत, प्राप्त, आपन्न हे शब्द आले तर तो द्वितीय तत्पुरुष.
While dissolving Dvitiya Tatpurush, the Purvapad should be Dvitiya Vibhakti and Uttarpad will be as it is means in Prathama Vibhakti. म्हणजे द्वितीय तत्पुरुष समासामध्ये पूर्वपद हे द्वितीय विभक्तीमध्ये घ्यावे आणि उत्तरपद ॲज इट इज ठेवावे, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये ठेवावे. उदाहरणार्थ ग्रामगतः या उदाहरणामध्ये गत शब्द उत्तरपदी आला आहे म्हणून त्याचा विग्रह करताना ग्राम हा जो पूर्वपदाचा शब्द आहे त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची. ग्राम शब्द नपुंसकलिंगी आहे म्हणून त्याचं द्वितीय एकवचन होणार ग्रामम, म्हणून विग्रह झाला ग्रामम गतः. नेक्स्ट एक्झाम्पल कृष्णाश्रितः यामध्ये उत्तरपदी श्रित शब्द आलेला आहे म्हणून त्याचा विग्रह करताना कृष्ण शब्दाची द्वितीय विभक्ती घ्यायची. कृष्ण शब्द पुल्लिंगी आहे म्हणून त्याचं द्वितीय एकवचन आलं कृष्णम. कृष्णम आश्रितः असा याचा विग्रह झाला. नेक्स्ट गुणातीतः या उदाहरणामध्ये अतीत शब्द उत्तरपदी आलेला आहे म्हणून त्याचा विग्रह करताना गुणान अतीतः असा होणार. नेक्स्ट सुखापन्नः आपन्न शब्द शेवटी आलेला आहे म्हणून त्याचा विग्रह करताना सुखम आपन्नः असे होणार. सेकंड टाइप इज तृतीय तत्पुरुष. कंपाउंड एंडिंग इन द वर्ड्स लाइक सम, सदृश मीन्स लाइक, युक्त, संपन्न, आढ्य मीन्स बी endowed with, हीन, रहित, वर्जित, विकल मीन्स विदाउट और लेस आर तृतीय तत्पुरुष. जर समासाच्या उत्तरपदी म्हणजे शेवटी सम, सदृश, युक्त, संपन्न, आढ्य, हीन, रहित, वर्जित किंवा विकल हे शब्द आले तर तो तृतीय तत्पुरुष समास. While dissolving तृतीय तत्पुरुष समास, the पूर्वपद is written in तृतीय विभक्ती and उत्तरपद will be as it is means in प्रथमा विभक्ती. म्हणजे तृतीय तत्पुरुष समासाचा विग्रह करताना पूर्वपदाची तृतीय विभक्ती घेऊन उत्तरपद हे ॲज इट इज म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये ठेवावे. फॉर एक्झाम्पल धनसंपन्न म्हणजे धनाने संपन्न म्हणून याचा विग्रह धनेन संपन्न असं झालं. नेक्स्ट बुद्धिहीन बुद्धीने हीन म्हणून त्याचा विग्रह बुद्ध्याहीन असं झालं. बुद्ध्या हे तृतीय विभक्ती एकवचन आहे. चरणविकलः या म्हणजे पायाने पांगळा म्हणून चरणेन विकलः अशी विभक्ती झाली. नेक्स्ट शर्करा मिश्रितः साखर मिसळलेला म्हणून याचा विग्रह करताना शर्करया मिश्रितः असं झालं. शर्करा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून याचं तृतीय एकवचन झाले शर्करया. थर्ड टाइप इज चतुर्थी तत्पुरुष समास. कंपाउंड एंडिंग इन द वर्ड अर्थम मीन्स फॉर इज चतुर्थी तत्पुरुष समास. म्हणजे जर पूर्वपदी अर्थम शब्द आला किंवा फॉर साठी या अर्थाने शब्द आला तर तो चतुर्थी तत्पुरुष समास होतो. While dissolving the चतुर्थी तत्पुरुष समास, पूर्वपद इज रिटर्न इन चतुर्थी विभक्ती. याचा विग्रह करताना पूर्वपद म्हणजे पहिले पद हे चतुर्थी विभक्तीमध्ये घेतले जाते. उदाहरणार्थ ग्रंथालयः म्हणजे ग्रंथासाठी प्लेस, ग्रंथासाठी जागा. मग याचा विग्रह करताना ग्रंथेभ्यः आलयः. ग्रंथेभ्यः हे चतुर्थी बहुवचनी रूप आले. अनेक ग्रंथांसाठी प्लेस म्हणून ग्रंथेभ्यः हे चतुर्थी बहुवचन आले. नेक्स्ट देशार्थम देशासाठी म्हणून याचा विग्रह करताना देशाय इति आले. जर उत्तरपदी अर्थम शब्द आला तर विग्रहामध्ये इति शब्द ऍड करायचा. घटमृत्तिका म्हणजे घटासाठी माती याचा विग्रह घटाय मृत्तिका असा होतो. नेक्स्ट कार्यशक्ती ही कार्यासाठी शक्ती म्हणून याचा विग्रह कार्याय शक्ती ही असा होतो. फोर्थ टाइप इज पंचमी तत्पुरुष समास. कंपाउंड एंडिंग विथ मुक्त मीन्स फ्री, भीत त्रात मीन्स अफ्रेड, पतित मीन्स फॉलन, रक्षित मीन्स प्रोटेक्टेड आर पंचमी तत्पुरुष समास. म्हणजे उत्तरपदी जर मुक्त, भीत, त्रात, पतित, रक्षित हे शब्द आले तर तो पंचमी तत्पुरुष समास. While dissolving पंचमी तत्पुरुष समास, the पूर्वपद is written in पंचमी विभक्ती and उत्तरपद will be as it is means in प्रथमा विभक्ती.
या समासाचा विग्रह करताना पूर्वपद हे पंचमी विभक्तीमध्ये येते, तर उत्तरपद हे आहे तसे राहते, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये राहते. फॉर एक्झाम्पल, प्रदूषणमुक्त म्हणजे प्रदूषणापासून मुक्त झालेला, म्हणून प्रदूषणात मुक्त असा विग्रह झाला. प्रदूषणात हे पंचमी विभक्ती आले. दानवत्रातः म्हणजे दानवांपासून घाबरलेला, म्हणून दानवात त्रातः, दानवात ही पंचमी आली. वृक्षपतितम म्हणजे झाडापासून पडलेला, म्हणून वृक्षात पतितः असा विग्रह झाला. सर्परक्षितः सापापासून रक्षण केलेला, म्हणून सर्पात रक्षितः असा विग्रह झाला. कंपाऊंड मीन्स कॉम्बिनेशन ऑफ 2 or more meaningful words. समास म्हणजे 2 किंवा अधिक अर्थपूर्ण शब्द एकत्रित येणे. Sometimes we get a new meaningful word by the combination of 2 words. म्हणजे कधी कधी आपणास समासांमधून काही नवीन अर्थपूर्ण शब्द मिळतात. फर्स्ट वर्ड इज कॉल्ड ॲज पूर्वपदम, मिडल वर्ड इज कॉल्ड ॲज मध्यमपदम अँड लास्ट वर्ड इज कॉल्ड ॲज उत्तरपदम. समासामध्ये 3 पद महत्वाचे असतात. त्यापैकी पहिल्या पदाला म्हणजे पहिल्या शब्दाला पूर्वपद म्हणतात, दुसऱ्या शब्दाला म्हणजे मधल्या शब्दाला मध्यम पद म्हणतात आणि समासातील शेवटच्या शब्दाला उत्तर पद असे म्हणतात. सामासिक पद, समस्त पद इज कॉल्ड एज कंपाऊंड वर्ड. सामासिक पद किंवा समस्त पद याला इंग्लिश मध्ये कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. विग्रह इज कॉल्ड एज सेपरेशन और डिझोलेशन ऑफ कंपाऊंड. विग्रहालाच इंग्लिश मध्ये सेपरेशन किंवा डिझोलेशन ऑफ कंपाऊंड असे म्हणतात. Sixth type is सप्तमी तत्पुरुष. Compound is ending with the following words are Saptami Tatpurush, that is Nipuna, Kushal, Pravina, Patu, Tajna means expert or skilled, Rata, Magna, Vyagra means busy, Khyata, Vidita means known. म्हणजे उत्तरपदी जर निपुण, कुशल, प्रवीण, पटू, तज्ञ, रत, मग्न, व्यग्र किंवा ख्यात, विदित हे शब्द आले तर तो सप्तमी तत्पुरुष समास. While dissolving सप्तमी तत्पुरुष, पूर्वपद is written in सप्तमी विभक्ती and उत्तरपद will be as it is means in प्रथमा विभक्ती. म्हणजे सप्तमी तत्पुरुष समासामध्ये विग्रह करताना पूर्वपदाची सप्तमी विभक्ती घ्यावी आणि उत्तरपदाचा शब्द आहे तसा म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये ठेवावा. उदाहरणार्थ, कला कुशलः म्हणजे कलेमध्ये कुशल असलेला, म्हणून कलायाम कुशलः. कलायाम हे स्त्रीलिंगी सप्तमी एकवचन रूप आले. क्रीडापटुः म्हणजे खेळामध्ये एक्सपर्ट असलेला, म्हणून क्रीडायाम पटुः. क्रीडा हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याचं सप्तमी एकवचन आलं क्रीडायाम. नेक्स्ट, कार्यरतः कामामध्ये बिझी असलेला, म्हणून त्याचा विग्रह कार्यरतः असा झाला. कार्य शब्द नपुंसकलिंगी आहे म्हणून त्याचं सप्तमी एकवचन आलं कार्ये. जगत प्रसिद्ध जगामध्ये प्रसिद्ध असलेला. जगत तकारांत शब्द आहे, त्याचं सप्तमी एकवचन आहे जगती म्हणून जगती प्रसिद्ध असा विग्रह झाला. नेक्स्ट टाइप ऑफ तत्पुरुष समास इज उपपद तत्पुरुष. In this compound, the last word is a root and in the dissolution means in vigraha, lat lakar pratham purush form of the root is used. म्हणजे उपपद तत्पुरुष समासामध्ये उत्तर पदामध्ये मूळ धातूचा भाग असतो म्हणून त्याचा विग्रह करत असताना त्या मूळ धातूचे लट लकाराचे प्रथम पुरुषाचे रूप घ्यावे. The appropriate suitable form of the first word is used. विग्रह करत असताना पूर्वपदाचे योग्य ते रूप घ्यावे. फॉर एक्झाम्पल, शास्त्रज्ञ शास्त्रम जानाति इति. शास्त्र जाणणारा. पंकजम पंके जायते इति. वरदा वरम ददाति इति. जटाधारी जटाः धारयति इति. मधुपः मधु पिबति इति. विद्यार्थी विद्याम अर्थयते इति. Type of Tatpurush Samaj is Naya Tatpurush. In this compound, the first word is the negative participle.
If the word begins with the vowel, it is an. फॉर एक्झाम्पल अनादरह, न आदरह. म्हणजेच जर शब्दाची सुरुवात स्वराने होणार असेल तर त्याला अन शब्द लागतो. उदाहरणार्थ अनादरह याच्यामध्ये न आदरह असा विग्रह झाला. आदर शब्दामध्ये अ हा स्वर आहे म्हणून तिथं अनादर हा शब्द झाला सामासिक शब्द. पुढे अनिच्छा, याच्यामध्ये इच्छा शब्द आहे, ई मध्ये स्वर आहे म्हणून त्याला अन शब्द लागला. त्याचा विग्रह न इच्छा असा झाला, म्हणजे इच्छा नसलेला. अनावश्यकम, आवश्यकम मध्ये अ हा स्वर आहे म्हणून तिथं अन शब्द लागला. न आवश्यकम असा त्याचा विग्रह झाला, म्हणजे आवश्यक नसलेला. इफ द वर्ड बिगिन्स विथ अ कॉन्सोनंट इट इज अ. म्हणजे जर शब्दाची सुरुवात व्यंजनाने झाली तर त्याला अ लागतो. उदाहरणार्थ अयोग्यम मीन्स न योग्यम. या ठिकाणी योग्य मध्ये य हा काय आहे, व्यंजन आहे म्हणून त्याची सामासिक शब्दामध्ये सुरुवातीला अ आला. अयोग्यम, न योग्यम म्हणजे योग्य नसलेला. नेक्स्ट अशक्यम, न शक्यम शक्य नसलेला. अल्पम, न अल्पम अल्प नसलेला. असत्यम, न सत्यम खरे नसलेला. नेक्स्ट टाइप ऑफ तत्पुरुष समास इज कर्मधारे. This compound is made up of two words and both of them are in प्रथमा विभक्ती. म्हणजे दोन शब्दांनी हा समास तयार होतो आणि याच्यामधील प्रत्येक शब्द हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो. The following subtypes of कर्मधारे are based on the different types of relation between the two words. त्या दोन्ही शब्दांमध्ये असलेल्या संबंधानुसार कर्मधारेचे पुढील काही प्रकार पडतात. फर्स्ट, विशेषण विशेष्य संबंध. In this type, adjective and noun are combined. Usually, the adjective comes before the noun, but in some rare cases, it comes after the noun also. म्हणजे या समासामध्ये विशेषण विशेष्य संबंध असतो. म्हणजे सुरुवातीचा शब्द हा विशेषण असतो, ऍडजेक्टिव्ह असतं, आणि दुसरा शब्द हा नाऊन असतो. पण कधी कधी नाऊन सुरुवातीला सुद्धा येते काही उदाहरणांमध्ये. उदाहरणार्थ रक्तपुष्पम म्हणजे लाल फूल. याचा विग्रह करताना रक्तम पुष्पम असं प्रथम विभक्ती झाली. नेक्स्ट हरित शुकाहा. यामध्ये शुकाहा हे बहुवचन आहे म्हणून त्याचा विग्रह पण बहुवचनामध्ये येणार. हरिताहा शुकाहा असा. नेक्स्ट स्थूल पुरुषः म्हणजे जाड मनुष्य. स्थूल पुरुष, पुरुष एक वचन आहे म्हणून स्थूलः पुरुषः असा विग्रह झाला. नेक्स्ट उन्नत वृक्षाहा. वृक्षाहा हे बहुवचन आहे म्हणून उन्नताहा वृक्षाहा असा याचा विग्रह बहुवचनामध्ये आला. सेकंड टाइप, विशेषनाम सामान्य नाम संबंध. इन दिस टाइप फर्स्ट वर्ड इज अ प्रॉपर नाउन अँड द सेकंड वन इज अ कॉमन नाउन. म्हणजे यामध्ये सामासिक शब्दामध्ये पहिला शब्द हा विशेषनाम म्हणजे प्रॉपर नाउन असतो आणि दुसरा शब्द हा सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन. उदाहरणार्थ विवेकानंद महोदय म्हणजे विवेकानंद नावाचे महोदय. याचा विग्रह विवेकानंद नाम महोदय म्हणजे दोन्ही शब्द एक वचनामध्ये आले आणि विशेषणाम नंतर नाम शब्द ऍड करायचा. नेक्स्ट एक्झाम्पल गंगा नदी. गंगा नाम नदी, गंगा नावाची नदी म्हणून गंगा शब्दानंतर नाम शब्द ऍड केला. भारत देश, भारत नाम देश. नेक्स्ट शेगाव स्थानकम, शेगाव नाम स्थानकम, शेगाव नावाचे स्थान. नेक्स्ट उपमान उपमेय संबंध. There are many subtypes of this. The first word is the standard of comparison, that is upaman, and the second one shows the similarity or common feature, that is upameya. Then indeclinable eva is used after upaman. म्हणजे यामध्ये उपमान उपमेय संबंध असतो. उपमान म्हणजे ज्याची उपमा दिलेली आहे तो शब्द आणि उपमेय म्हणजे ज्याला ती उपमा दिलेली आहे, ज्याची कंपॅरिझन केलेली आहे तो शब्द. उदाहरणार्थ कर्पूर गौर म्हणजे कापराप्रमाणे पांढरा असलेला, गोरा असलेला. आता या ठिकाणी कापराबरोबर तुलना केलेली आहे म्हणून कर्पूर शब्द झाला उपमान
आणि गौरम हा शब्द झाला उपमेय. आता याचा विग्रह करताना कर्पूरः इव गौरः असा विग्रह होणार. आता कापूर शब्द उपमान आहे, त्याच्या बरोबर तुलना केलेली आहे, म्हणून इव शब्द कर्पूर शब्दानंतर आला. कर्पूरः इव गौरः. नेक्स्ट घनश्यामः, आभाळाप्रमाणे सावळा असलेला, म्हणून आभाळाशी तुलना केलेली आहे, म्हणून तो झाला उपमान. आणि श्याम म्हणजे सावळा, म्हणून तो शब्द आला उपमेय. पण इव शब्द कधी यूज करतात? उपमान शब्दानंतर, म्हणून इथं घन शब्द उपमान आहे, म्हणून घनः इव श्यामः असा विग्रह झाला. नेक्स्ट, when the first word is the subject of comparison, that is upameya, and the second one is standard of comparison, that is upaman, are compounded, then at last indeclinable iva is used in the dissolution. म्हणजे जर उपमान असलेला शब्द जर शेवटी आला, म्हणजे ज्याची उपमा दिलेली आहे तो शब्द जर शेवटी आला तर इव शब्द शेवटी घ्यायचा. उदाहरणार्थ पाद पंकजम म्हणजे कमळाप्रमाणे पाय असलेला, याचा विग्रह पादव पंकजम इव असा होणार. आता कमळाबरोबर तुलना केलेली आहे, म्हणून पंकजम शब्दानंतर इव शब्द आला. इव शब्द कंपॅरिझन साठी वापरला जातो संस्कृतमध्ये. सेकंड उदाहरण आहे मुख कमलम, म्हणजे मुखम कमलम इव म्हणजे चेहरा मुख कमळाप्रमाणे आहे, कमळाबरोबर तुलना केलेली आहे, म्हणून त्या शब्दानंतर इव शब्द आला. मुखम कमलम इव. When there is a complete similarity between the things described, that is upameya, and standard of comparison, that is upaman, the declinable eva is used in the explanation, that is in dissolution. म्हणजे जर दोन्ही गोष्टींमध्ये साधर्म्य असेल, सिमिलॅरिटी असेल, तर एव हे अव्यय वापरतात विग्रहामध्ये. उदाहरणार्थ विद्याधनम, विद्या एव धनम असा विग्रह झाला. विद्या हेच धन आहे, म्हणून एव शब्द आला इथे. नेक्स्ट गृह मंदिरम म्हणजे घर हेच मंदिर आहे, म्हणून याचा विग्रह गृह एव मंदिरम असा झाला. थर्ड टाइप ऑफ समास इज बहुव्रीही समास. इन दिस कंपाउंड both the members of the compound are less important and the whole compound word is an adjective of something or someone. म्हणजे बहुव्रीही समासातील शब्दांना फारसे महत्त्व नसते आणि हा पूर्ण सामासिक शब्द हा कोणाचे तरी विशेषण असतो. इन द डिसॉल्युशन ऑफ द कंपाउंड द फॉर्म्स ऑफ द प्रोनाउन यत इंडिकेट्स रिलेशन अँड द तत इंडिकेट्स अनदर पर्सन. विग्रह करत असताना यत आणि तत् सर्वनामाचे रूप वापरले जाते. त्यामधील यत हे सर्वनाम संबंध दर्शवते, तर तत् सर्वनाम हे थर्ड पर्सन दर्शवते. इन द डिसॉल्युशन यस्य सह इज युज्ड फॉर पुल्लिंग. विग्रहामध्ये यस्य सह हा शब्द पुल्लिंगी विशेषणासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ मूषक वाहन म्हणजे उंदीर हे ज्याचे वाहन आहे असा तो. कोण? तर गणपती. गणपती शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून विग्रहामध्ये यस्य सह शब्द आला. मूषक वाहनाचा विग्रह झाला मूषकः वाहनः यस्य सह. नेक्स्ट पीतांबरः जो पिवळे वस्त्र परिधान करतो तो, याचा विग्रह पीतम अंबरम यस्य सह. पीतम शब्द नपुंसकलिंगी आहे, म्हणून तो पीतम आला. नेक्स्ट शूर्पकर्णः ज्याचे कान सुपाप्रमाणे आहेत असा तो. कोण? तर गणपती, म्हणून शूर्पौ इव कर्णौ यस्य सह. आता दोन कान असतात, म्हणून शूर्पौ हे द्विवचन रूप आले. शूर्पौ हे त्याचे विशेषण आहे, म्हणून कर्णौ हे पण सेम विभक्तीमध्ये आले. नेक्स्ट चक्रपाणी ही ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा तो. पाणी म्हणजे हात. चक्रम शब्द नपुंसकलिंगी आहे, म्हणून चक्रम रूप आले. चक्रम पाणौ यस्य सह. आता हात दोन असतात, म्हणून पाणौ हे प्रथमा द्विवचन रूप आले. लास्ट टाइप ऑफ कंपाउंड इज अव्ययीभाव. In this type of the first word is an indeclinable like यथा, अनु, प्रति etc. and second one is noun. म्हणजे अव्ययीभाव समासामध्ये सामासिक शब्दाची सुरुवात यथा, अनु, प्रति अशा अव्ययांनी होते आणि उत्तरपदाचा शब्द हा नाम असतो. इन डिसॉल्युशन विभक्ती शुड बी यूज ॲज पर मिनिंग ऑफ अव्यय. विग्रह करत असताना त्या सामासिक शब्दामध्ये आलेल्या अव्ययानुसार त्या समासाची विभक्ती करावी. समस्त पद
कंपाऊंड वर्ड इज ऑलवेज इन नपुसकलिंगम एकवचनम. पूर्ण सामासिक शब्द हा नपुसकलिंग एकवचनामध्ये असतो. इफ कंपाऊंड वर्ड स्टार्ट विथ प्रति देन व्हाईल डिझोलेशन सप्तमी विभक्ती should be used of last word and that word should be comes in 2 times. म्हणजे सामासिक शब्दामध्ये सुरुवातीला प्रति हा अव्यय आला तर त्याचा विग्रह करताना उत्तरपदी जे नाम आलेले आहे त्याची सप्तमी विभक्ती घेऊन तो शब्द 2 वेळा लिहावा. उदाहरणार्थ प्रतिवर्षम, वर्षे वर्षे इति. तर वर्ष शब्दाची सप्तमी आली वर्षे, मग तो शब्द 2 वेळा लिहिला म्हणजे प्रत्येक वर्षी. नेक्स्ट प्रतिगृहम, गृहे गृहे, प्रत्येक घरी. प्रत्यहम, अहनी अहनी, प्रत्येक दिवशी. Compound word starts with yatha, then while dissolution द्वितीया विभक्ती should be used of last word and अनुसृत्य word should be added at last. म्हणजे सामासिक शब्दामध्ये सुरुवातीला यथा हे अव्यय आले तर त्याचा विग्रह करताना उत्तरपदी असलेल्या नामाची द्वितीया विभक्ती घ्यावी आणि शेवटी अनुसृत्य हा शब्द घ्यावा. उदाहरणार्थ यथेच्छम, इच्छाम अनुसृत्य. इच्छा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्याचं द्वितीय एकवचन आले इच्छाम, म्हणून इच्छाम अनुसृत्य असा अन्वय झाला. नेक्स्ट यथाशक्ती, याचा विग्रह शक्तीम अनुसृत्य. शक्ती शब्द इकारांत स्त्रीलिंग आहे, त्याचं द्वितीय एकवचन आहे शक्तीम. नेक्स्ट यथाक्रमम, क्रमम अनुसृत्य. नेक्स्ट इफ कंपाऊंड वर्ड स्टार्ट्स विथ मीनिंग स, दॅट इज सह, then while dissolution तृतीय विभक्ती should be used of last word and सह word should be added at last. म्हणजे सामासिक शब्दाची सुरुवात जर स म्हणजे सह ने झाली तर त्याचा विग्रह करताना उत्तरपदी असलेल्या शब्दाची तृतीय विभक्ती घ्यावी आणि शेवटी सह शब्द ऍड करावा. उदाहरणार्थ सस्नेह म्हणजे प्रेमाने, प्रेमाबरोबर, म्हणून याचा विग्रह करताना स्नेह शब्दाची स्नेहेन ही तृतीय विभक्ती घेतली आणि स या अर्थाने सह हे अव्यय घेतले शेवटी. नेक्स्ट सश्रद्धम म्हणजे श्रद्धेने. आता हा शब्द हा समास नपुसकलिंगात लिहित असल्यामुळे श्रद्धा शब्द स्त्रीलिंगी असला तरी सुद्धा सश्रद्धम हे नपुसकलिंगी रूप आले. नेक्स्ट सानंदम, आनंदेन सह, आनंद शब्दाची तृतीय आली आनंदेन. नेक्स्ट सोत्साहम, उत्साहेन सह. Compound word starts with anu, then while dissolution षष्ठी विभक्ती should be used of last word and योग्यम or पश्चात word should be added as per meaning of the word. म्हणजे सामासिक शब्दाची सुरुवात जर अनु या शब्दाने झाली तर त्याचा विग्रह करताना त्याच्या अर्थानुसार विग्रहामध्ये शेवटी योग्यम किंवा पश्चात हा शब्द घ्यावा. उदाहरणार्थ अनुरूपम, या उदाहरणामध्ये रूपाला साजेसा या अर्थाने हा शब्द आलेला आहे, म्हणजे इथे अनु शब्द योग्यम या अर्थाने आलेला आहे, म्हणून विग्रहात रूपस्य योग्यम हा शब्द आला. इफ मिनिंग ऑफ अनु इज पश्चात देन ॲट लास्ट पश्चात वर्ड शुड बी ॲडेड. जर अनु शब्द पश्चात या अर्थाने आला तर विग्रहामध्ये शेवटी पश्चात शब्द घ्यावा. उदाहरणार्थ अनुरथम, रथाच्या नंतर, म्हणून विग्रह रथस्य पश्चात असा झाला. नेक्स्ट अनुलतम, लताच्या नंतर, वेलीच्या नंतर, म्हणून लतायाहा पश्चात असा विग्रह झाला. लतायाहा हे स्त्रीलिंगी षष्ठी एकवचनाचे रूप आहे. अनुपदम, पदाच्या नंतर, म्हणून पदानां पश्चात असा विग्रह झाला. अनुगुणम, गुणांच्या नंतर, गुण बहुवचन घेतले इथे, म्हणून गुणानां हे षष्ठी बहुवचनाचे रूप आले. गुणानां पश्चात असा विग्रह झाला. If compound word starts with up, then while dissolution षष्ठी विभक्ती should be used of last word and samipam word should be added at last. म्हणजे सामासिक शब्दाची सुरुवात जर उप या अव्ययाने झाली तर त्याचा विग्रह करताना उत्तरपदी असलेल्या शब्दाची षष्ठी विभक्ती घेऊन शेवटी समीपम शब्द घ्यावा. उदाहरणार्थ उपगंगम म्हणजे गंगेच्या जवळ, म्हणून गंगा या हा समीपम. उपयमुनम, यमुनेच्या जवळ, म्हणून यमुना या हा समीपम. उपगृहम, घराच्या जवळ, म्हणून गृहस्य समीपम. उपचा अर्थ होतो जवळ, म्हणून त्या अर्थाने समीपम हे अव्यय घेतले. नेक्स्ट इफ कंपाऊंड वर्ड स्टार्ट्स विथ इनडिक्लाइनेबल near, then while dissolution षष्ठी विभक्ती should be used of last word and अभावः word should be added at last. म्हणजे सामासिक शब्दाच्या सुरुवातीला जर निर हे अव्यय आले
तर त्याचा विग्रह करत असताना उत्तर पदाची षष्ठी विभक्ती घेऊन शेवटी अभावः हा शब्द घ्यायचा. उदाहरणार्थ निर्मक्षिकम म्हणजे माशांचा अभाव म्हणून मक्षिकाणाम अभावः हे षष्ठी बहुवचन आले. निर्विघ्नम विघ्नांचा अभाव म्हणून विघ्नानाम अभावः हे षष्ठी बहुवचन आले. निष्फलम म्हणजे फळांचा अभाव म्हणून फलानाम अभावः. In this way we have seen the rules and types of compounds. I hope you all have understood. So if you like my video, don't forget to like and share. Thank you.